खडसे आता भाजपमध्ये जाणार असल्याचं नक्की झालंय आणि त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे आपली नाराजी बोलून दाखवली आहे। रोहिणी खडसेंकडून कार्यकर्त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न आता केले जात आहेत। रावेरबद्दल कार्यकर्त्यांची पवारांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। याविषयी बोलूयात। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, खडसे आता भाजपमध्ये जाण्याचं फिक्स झालेलं आहे, पक्क झालंय। खरं तर भाजप हे माझं घर आहे आणि मी पुन्हा चाललो अशी प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकली आहे खडसेंची। मात्र या सगळ्यामुळे शरद पवारांचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झालेत। बरोबर आहे, आपलं कल्पना एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचं स्पष्टपणे सांगितल्यानंतर जे आज पुण्यामध्ये मोदी बागेत सगळे कार्यकर्ते जळगावमध्ये आलेले आहेत, त्यांनी शरद पवारांसोबत ज्या दिवसभरात बैठका झाल्या, बैठकांमध्ये स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। एकनाथ खडसे जेव्हा पुण्यातल्या या सगळ्या बैठकीला आपले कार्यकर्ते नाराजी व्यक्त करतील अशा पद्धतीची भावना व्यक्त करतात, हे जेव्हा रोहिणी खडसेंनी ऐकलं तेव्हा त्यांच्याकडून सगळ्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एकीकडे पुढच्या सगळ्या चर्चा सुरू असताना आणि अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असताना त्याचा फटका जो आहे तो येत्या निवडणुकीत बसू शकतो काय, याची सगळी जी भीती आहे ती इथल्या नेत्या आणि कार्यकर्त्यांना वाटते। यातली एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की एकनाथ खडसे जरी भाजपमध्ये जाण्याचं सांगत असले तरी त्यांची कन्या त्या मात्र अजूनही राष्ट्रवादीमध्येच शरद पवारांसोबत असल्याचं सांगतायत। मात्र एकूण कार्यकर्त्यांमध्ये जी नाराजी आहे खडसे यांच्या भूमिकेवरून ती उघडपणे त्यांनी शरद पवारांसमोर जयंत पाटलांसोबत ज्या सतत बैठका दुपारपासून त्यामध्ये व्यक्त केलेली आहे। आणि सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे यानंतर रोहिणी खडसे काय भूमिका घेतात, मनधरणी तर सुरूच आहे पण पुढे त्यांची काय भूमिका असणार आहे, स्टँड असणार आहे, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी।